आरटी प्रवेश 2026 तर आता चौथी यादी ही लागणार आहे आणि प्रवेश हा सर्वांना मिळणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज अखेर आरटीकडे चौथ्या यादीसाठी किती जागा शिल्लक आहेत आणि त्या कोणाकोणाला मिळतील. तर चला पालक वर्गानो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम आरटीएच्या डॅशबोर्डवर यायचं आहे. 12/6/26 मुदत संपून गेलेली आहे आणि अजून तरी काही तिसऱ्या यादीकरता मुदत वाढत नाही. तर इथे आपण आरटीएच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की टोटल जागा या 1,05,811 होत्या. पहिल्या यादीमध्ये 79,705, दुसऱ्या यादीमध्ये 12,934 आणि तिसऱ्या यादीमध्ये 2,992 जागा ह्या आरटीएने दिल्या गेल्या आहेत. तर आपण ह्या एकूण जागा या टोटल जागेमधून वजा केल्या तर आता फक्त आरटीएकडे 10,210 जागा शिल्लक आहेत आणि ह्या सर्व जागा या बहुतांश सर्व जागा चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. तर आपण इथे नेहमीप्रमाणे आपली अर्जाची स्थिती चेक करत राहायचं आहे आणि आपली कंडिशन काय आहे हे आपण वारंवार चेक करायचे आहे. इथे सेशन एक्सपायर होणार असल्यामुळे दिसत नाही आहे, ठीक आहे. तर इथे आपण लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी इथे जाऊन त्या स्कूलमध्ये वगैरे जागा किती आहेत ते पण आपण बघायचं आहे. कशा प्रकारे बघायचं मी हे आपणास मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, परत एकदा सांगत आहे. इथे आपण जाऊन आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, आरटीए म्हणायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे. इथे आपण स्कूल दिसून जाईल आणि आपण एखादं स्कूल सिलेक्ट केल्यानंतर इथे पलीकडे त्या स्कूलमध्ये किती जागा आहेत, सिलेक्टेड किंवा नॉट सिलेक्टेड, त्या स्कूलची फी किती आहे. तर इथे टर्म फी, परत इथे जागा किती शिल्लक आहेत, आरटीच्या किती जागा होत्या आणि त्या स्कूलमध्ये आज अखेर किती जागा शिल्लक आहेत हे सर्व दाखवत आहे. तर पालक वर्गानो आपणास जागा ह्या कशा मिळतील की जर आपलं वेटिंग हे अगदी कमी असेल, कमी म्हणजे 1, 2, 3 वगैरे असेल तर आपणास जागा मिळून जाईल. पण आता बहुतांश शाळांमध्ये जिल्हा वाईज आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा स्कूलमध्ये जागा या शून्य आहेत. जर आपलं वेटिंग 1 वगैरे असेल, 1 किंवा 2, तर आपणास जास्तीत जास्त चान्स हा असणार आहे आणि 10,000 जागा असल्यामुळे या जागा सर्व चौथ्या यादीमधील पालकांना मिळतील. कारण आता 12 तारीख होऊन 3 ते 4 दिवस झाले आणि या 3 ते 4 दिवसामध्ये तिसऱ्या यादीमधील पालकांनी जे डॉक्युमेंट दिले होते याचे व्हेरिफिकेशन झालेले असणार आणि त्या पण जागा आता हळूहळू कमी होत आहेत. तर आपण काय करायचं आहे ही चौथी यादी लागण्या अगोदर आपण आपले डॉक्युमेंट अप टू डेट ठेवायचं आहेत आणि व्हेरिफिकेशन करून घेऊन आपण आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी लगेचच प्रयत्न करत आहेत. कारण मला माहीत आहे पालकांनो आपण अगदी पहिल्या यादी पासून आरटीमध्ये सीट कधी मिळेल याची वाट बघत आहात. इथे आपण बघायचं आहे लगेचच हा आकडा वाढलेला आहे. 3,000च्या आतमध्ये होता आकडा हा आणि हा 3,000च्या पुढे गेला आहे. म्हणजे एखादं व्हेरिफिकेशन हे झालेलं असणार आहे आणि आणखी 1 सीट ही 1 ते 2 सीट ही कमी झालेली आहे. तर आपण पालक वर्गांनो आपले डॉक्युमेंटेशन अपडेट डेट ठेवायचे आहेत आणि ह्या सर्व 10,210 जागा आपणास मिळतील याची खबरदारी घ्यायची आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे चौथ्या यादीतील पालकांना ह्या सर्व जागा 100% मिळणार आहेत. आणि जर आपणास आपल्या अर्जाची स्थिती बघायची असेल किंवा कुठल्या स्कूलमध्ये किती जागा आहेत हे जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा आणि मी आपल्यास DM मध्ये त्याचा रिप्लाय देऊन टाकेन. परत आपण जेव्हा ही अर्जाची स्थिती बघत असतो तेव्हा इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर अचूक टाकायचा आहे. अन्यथा आता शेवटला हे पोर्टल लोड घेत आहे आणि कधी कधी हे कंटिन्यू चालत नाही आहे. तर पालक वर्गांनो आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की 10,210 या चौथ्या यादीकरता जागा आहेत आणि ह्या सर्व जागा आपणास मिळणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपणास काही अडचण आल्यास आपण मला कमेंट करा, त्याचे उत्तर आपणास ताबडतोब देण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.